आणि माढा लोकसभा मतदारसंघाबाबत अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर एक बैठक पार पडली। भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रणजितसिंग निंबाळकर यांचं काम करणार नाही अशी भूमिका रामराजे यांनी घेतली आणि अजित पवार यांनी तात्काळ ही बैठक बोलावली। या बैठकीमध्ये अजित पवार गटाच्या नेत्यांनी रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या तक्रारींचा पाढा वाचला। निंबाळकर आणि गोरे हे आपल्याच नेत्यांना त्रास देतात, त्यामुळे त्यांचं काम करणं आम्हाला शक्य नाही अशी थेट भूमिका या नेत्यांनी अजित पवारांसमोर मांडली। पण असं असलं तरी महायुतीचं काम करावंच लागेल ही सूचना अजित पवारांनी दिली। माढ्यामधल्या या अंतर्गत वादावर चर्चा करण्यासाठी अजित पवार लवकरच देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळतंय। माढाच्या संदर्भामध्ये आज जरूर त्या ठिकाणी चर्चा होती। माननीय रामराजे नाईक निंबाळकर, संजय नाईक निंबाळकर पालकन आणि खटावमधील प्रमुख सहकारी आमदार दीपक चव्हाण यांच्याजवळ राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, प्रांताध्यक्ष म्हणून मी, कार्याध्यक्ष प्रदीर्घ त्यांच्याजवळ चर्चा त्या ठिकाणी केली आणि एकंदरीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे समर्थपणाने कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून आमची चर्चा त्या ठिकाणी झाली आणि एकंदरीत तिसऱ्या टप्प्याचं नोटिफिकेशन आज निघालं, त्यामुळे त्या टप्प्यामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा ज्या लोकसभा निवडणुका आम्ही लढतो आहोत त्याचा त्या ठिकाणी अंतर्भाव आहे। या सगळ्याचं नियोजन करण्यासाठी त्या ठिकाणी ती बैठक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।